लातूर महापालिकेतील सन्माननीय नगरसेवक इस्रायलभाई सगळे सर यांना विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करा। भारत सत्ता लाईव्ह या डिजिटल न्यूज वेब पोर्टलच्या सन्माननीय सहाव्या वर्धापन सोहळ्यानिमित्त इथं उपस्थित असलेलं सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, खरं तर भारत सत्ता लाईव्ह हे विश्वसनीय आणि जलद बातमी देणारं पोर्टल म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो। त्याचे एक उत्तम उदाहरण मला सांगता येईल। भारत सत्ता लाईव्ह ज्यावेळेस वेब पोर्टलमध्ये आलं त्यावेळेस त्यांनी सांगत असताना पहिली मुलाखत कोणाची घेतली हे तर सगळं सांगितलं, पण त्यांनी विसरलं कोविडच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना आर्थिक अडचणी होत्या आणि त्या विषयावर पहिला इंटरव्ह्यू हे माझा घेतला होता। कोविडच्या काळामध्ये आम्हाला बसण्यासाठी जागा नव्हती, त्यांच्या मित्राच्या एका दुकानामध्ये बसून आम्ही ते मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये GDP आणि रेपो रेट हा खूप पडलेला होता आणि MSMEच्या लोकांना व्याज भरण्याचे प्रॉब्लेम होते। माझ्यासोबत आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रामधले 2-3 जण होते आणि अगदी सुंदर पद्धतीनं त्या व्यक्तींना ज्या अडचणी येत होत्या आर्थिक क्षेत्रामध्ये त्याविषयी बोलण्यासाठी मला बोलवलं होतं आणि त्यावेळेस मी त्यांचा सबस्क्रायबर आहे कोविडच्या काळामध्ये। त्यावेळेसपासून आतापर्यंत अगदी व्यवस्थितपणे पूर्ण त्यांच्या न्यूज बघतोय आणि जसं आता हमीद भाई आणि पुरी यांनी जसं सांगितलं की अगदी विश्वसनीय आजकाल आपण बघतो की वेब पोर्टलचे जे काही पत्रकार आहेत आपल्या इथं हॉलमध्ये उपस्थित नसले तरी बाकीचे काही वेब पोर्टलच्या मुलाखत घेतली की दुसऱ्या दिवशी लगेच परत ते मुलाखतीला येतात आपल्या। पण तसं आतापर्यंतच्या याच्यामध्ये माझ्या 2 मुलाखती झाल्या, माझ्या कामाच्या वेगवेगळ्या बातम्या यांनी गेल्या, पण कधीच जाहिरातीसाठी किंवा इतर गोष्टीसाठी त्रास कुठला दिलेला नाहीये। त्यानिमित्त आजच्या या वर्धापन दिनानिमित्त जास्त न बोलता या वेब पोर्टलकडे बघण्याचा दृष्टिकोन लातूरचा आमचा आणि लातूरच्या जनतेचा अगदी वेगळा आहे। विश्वसनीय वेब पोर्टल म्हणून याच्याकडे बघितलं जातं। अगदी ज्वलंत मुद्द्यावर ते त्यांचं मुलाखती घेतात, त्यांचे विचार मांडतात आणि न्यूज देतात। त्या येणाऱ्या काळासाठी त्यांच्या या वेब पोर्टलवर त्यांच्या सर्व संचालकांना मी माझ्या व्यक्तीच्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी थांबतो। धन्यवाद।